दररोज आपल्याकडे 4 ते 5 BS6 बाईक अपडेट चेक करण्यासाठी येतात. कारण काय असतं माहिती का, एक तर बाईक बंद पडते किंवा बाईक झटके मारते. आपण बाईकला मशीन लावून प्रॉपर चेक करतो. त्यानंतर बाबांच्या हातून बाईकचा फायनल चेक होतो. त्यानंतर पल्सर रिस्टोरेशनचं काम चालू होतं. तर दुसरीकडे युनिकॉर्न आणि शाईन फुल रिस्टोरेशन होऊन कम्प्लीट झाल्या होत्या. तर एक बाईकचा आपण ऑटो सेन्सर चेंज केला, त्यामुळे बाईक झटके मारणार नाही. आज सकाळी सर्व्हिसिंगचा स्लॉट फुल होऊन गेला, कारण आपल्याकडे फुल डीप सर्व्हिसिंग केली जाते. म्हणजे प्रॉपर गाड्यांची अनालाइज करून आपण बाईक सर्व्हिस करतो. त्यानंतर पॅशन फोम वॉश साठी आली होती. या ड्रीम युगाचा रिअर व्हील ओपन करून बेरिंग चेक करून घेतलं. त्यानंतर वर्कशॉप मध्ये पेट्रोल आवश्यक असतं आणि बाईक मध्ये फिल अप केलं. रायडरची फुल सर्व्हिसिंग आटपून आपण फुल रिस्टोरेशन साठी आलेली डिस्कवर आज पूर्ण डिस्मेंटल केली. त्यानंतर ड्रीम युगा पूर्ण फायबर किट चेंज करण्यासाठी आली होती. तर त्यांना आपण पेट्रोल टँक पण रबिंग करून दिली, ज्यामुळे बाईकचा एकदम लुक उठून आला होता. डिस्कवर पूर्ण डिसमेंटल केली आणि रात्री 11 वाजता आपण जी युनिकॉर्न आपल्याकडे फुल रिस्टोरेशन साठी आली होती ती पूर्ण फायनल झाल्यानंतर आपण बाईकला सिरेमिक कोटिंग करतो. आपण पहिले रबिंग करून घेतली आणि त्यानंतर हाय क्वालिटी प्रीमियम ग्रेडची सिरेमिक कोटिंग अप्लाय केली. ही 2010 ची युनिकॉर्न आहे. कमेंट करून सांगा बाईक कशी झाली.